माझ्यासोबत काही शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकायला आलेला आहात. आज 60वा वर्धापन दिन आहे, कसं बघता याकडे? कारण आज 2 वर्धापन दिन आहे, एक ठाकरेंचा आणि एक शिंदेंचा. नक्कीच खूप उत्सुकता आहे की आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री शिंदे साहेब काय काय म्हणणार आहेत ते आज सर्व उत्सुकतेने ऐकत आहात. याच्यापुढे मी काही सांगू शकत नाही आहे. आज सर्वजण इथे लाईव्ह ऐकतील आणि निश्चितच माझ्याकडे शब्द नाही आहे, म्हणजे एवढा उत्सुकता आहे की त्या उत्सुकतेसाठीच मी इथे आलेलो आहे. कुठून आलेला आहात आपण? मी मॅडम मी ढाळून आलो आहे. येस. या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशा सुद्धा ज्या घोषणा आहेत त्या काही वेळापूर्वी देण्यात आलेल्या अशा भावना व्यक्त होताना दिसते. तुमचं मत काय नाही? नक्कीच मॅडम, नक्कीच 2019 आम्ही निश्चित उत्सुकतेने वाट पाहत आहोत. तुम्हाला काय वाटतं, आता ऑपरेशन टायगरची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे, त्यानंतर ठाकरे गटाकडून सुद्धा आक्रमक अशा प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. तुम्ही कसं बघता याकडे, कारण तुम्ही सुद्धा एक ज्येष्ठ शिवसैनिक आहात? शिंदे साहेबांची जी कृती आहे ना, त्या कृतीच्या आधारे जे 6 खासदार येत आहेत याचा अर्थच असा आहे की शिंदे साहेब काहीतरी या महाराष्ट्राचा निश्चित सुजलाम सुफलाम करतील अशी आम्हालाही आशा आहे. आणि आज काय बोलणार आहेत त्याची उत्सुकता आहे. त्या उत्सुकतेपोटी आम्ही अगोदर येऊन बसलेलो अगदी, आणि त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा आहे ह्या महाराष्ट्रासाठी काहीतरी ते करतील अशी अपेक्षा आमची आशा आहे त्यांच्याकडून, शिंदे साहेबांच्याकडून. संजय राऊत, तुम्ही कुठून आलेला आहात? आम्ही बुलढाणा जिल्हा, केंद्रीय मंत्र्यांचं गाव आहे आणि प्रतापराव जाधव साहेब. आणि बोलायचं म्हटलं असं, शिंदे साहेबांनी विकासाची यादी जे दाखवलेली आहे, आपण या रोडवर येतो आम्ही आलेलो आहे, बोर्ड वगैरे सर्व विकासाचं इतकं बी म्हणजे बोलणं तेवढं कमी आहे. आम्ही मुंबई हिंडलो, मुंबईमध्ये बघितलं, महाराष्ट्रात पण आम्ही हिंडलो, महाराष्ट्रात पण चांगलं काम आहे. वास्तविकता आमच्या केंद्रातून आमचे मंत्री साहेब हे किंग मेकर आहेत, या तुम्ही जे म्हणता खासदार साहेबांचे. आणि 6 खासदार हे निश्चित आले आणि येत्या काळात ते राहिलेले पण ते येऊन जातील अशी आमची खात्री आहे. कारण की विकासच खूप चांगली आहे आणि येणाऱ्या काळात पण शिवसेना ही मजबूत होईल. 6 खासदार फुटल्यानंतर ठाकरे गट सुद्धा त्या ठिकाणी आक्रमक झालेला आहे. जशा तुम्ही भावना या ठिकाणी व्यक्त केल्या, तसं ठाकरेंच्या शिवसैनिकाकडून सुद्धा आक्रमक अशा प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. त्यांचे जे नेते असतील संजय राऊत यांनी सुद्धा तिखट आणि कडवट भाषेमध्ये जो आहे तो समाचार घेतलेला आहे. तर याकडे कसं बघता आपण? काल आमचे केंद्रीय मंत्री आयुष मंत्रालयाचा आमचा एक इव्हेंट होता मुंबईत. साहेबांना तेच विचारलं गेलं की संजय राऊत साहेबांनी डायरेक्ट सांगितलं हे पूर्ण मुळातच संजय राऊतमुळेच होऊ लागलं. काय यांना खालीवर उत्तर बोलणं हे खपून घेणारी नाही जनता, आणि प्रामाणिकपणे उभं राहतील या टायगरसोबत. मर्द माणूस आहे आणि आमचे भूमिपुत्र आहे या राज्याचे, म्हणजे या केंद्रीय मंत्री आहेत आमचे, टायगर आहेत. आणि या टायगर मिशनचे म्हणजे अध्यक्षच आहेत ते. आणि एकनाथ साहेब शिंदे हे त्यांच्याच नेतृत्वात सगळं काही चालू आहे आणि विकासाची यादी चांगली आहे त्यांची. आमच्या जिल्ह्यात पण महाराष्ट्रात पण आम्ही बघतो, चिखली आपल्या मुंबईमध्ये आता मेट्रोचे कामं चालू आहे, भरपूर कामं चालू आहे अशी, आणि चांगलीच कामं चालू. आणि सगळं चालू असताना अशा घडामोडी घडतातच. आणि खरी शिवसेना ही लोकांना कळलीच. ही शिवसेना म्हणजे मजबूत धनुष्यबाण